जलगांव जिले के मुक्ताई नगर से एक बड़ी खबर सामने आ रही है। देखिए ये तस्वीरें। जलगांव जिले के मुक्ताई नगर पुरनार फाटा के बीच इंदौर राष्ट्रीय राजमार्ग पर पुरनार पुल का काम आज मंगलवार सुबह फिर से शुरू हो गया है, लेकिन इस काम से नाराज किसानों ने आज सुबह इसे रोकने के लिए जोरदार विरोध प्रदर्शन किया। पुलिस को बल का प्रयोग करना पड़ा और प्रदर्शनकारी किसानों को हटाना पड़ा, जिससे स्थिति और बिगड़ गई। इस बीच विधायक चंद्रकांत पाटिल घटनास्थल पर पहुंचे और उन्होंने भी काम रोकने की मांग की। जब स्थानीय प्रशासन ने काम जारी रखने का फैसला किया तो विधायक चंद्रकांत पाटिल और भी ज्यादा गुस्से में आ गए और उन्होंने सड़क जाम आंदोलन शुरू कर दिया। अधिकारियों के बार बार अनुरोध के बावजूद जब विधायक ने अपना आंदोलन वापस नहीं लिया तो पुलिस ने उन्हें हिरासत में ले लिया। आपको बता दें कि इस राजमार्ग के काम से कई किसानों की जमीनें प्रभावित हुई है और उन्हें उचित मुआवजा नहीं मिल रहा है, जिसके कारण ये विवाद और बढ़ता जा रहा है। झकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। आपण सन्माननीय प्रतिनिधी आहात, आपण सगळ्यांशी बोलू शकता। सगळ्यांशी बोललोय मी, सगळ्यांनी सांगितलं मला मधल्या काळात मी आंदोलन झालं त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं की आपण मुलाचं काम करूया। जोपर्यंत सेंट्रल मिनिस्टर सीएम साहेबांची माझं आता 5 मिनिटापूर्वी सीएम साहेबांची माझं बोलणं झालेलं आहे आणि माहिती घेतो, तुम्ही माहिती घ्या। ठीक आहे, हरकत नाही, बघा काय करायचं ते काम तोपर्यंत थांबवा तुम्ही, विनाकारण ते वाढवा करू नका। काम पोलिसांना थांबवता येत नाही, प्रशासनाला तुम्ही अडवा येतो, तुम्ही मला ताब्यात घ्या, मी काम थांबवतो, तुम्ही मला ताब्यात घ्या। शेवटी आपल्याला काय माहिती का प्रशासन कशामध्ये चाललंय, पोलीस काय आणि कसे काम करता हे सगळ्यांना माहिती आहे। काही नवीन सांगण्याची गरज नाही। जिल्ह्यामध्ये जे प्रतिमा बली होत चालली आहे जळगाव हा टॉपला आहे, आपण घेऊ शकता, आपण ऑफिसला या, आम्ही स्टॅटिस्टिक्स देतो आपल्याला। स्टॅटिस्टिक माहिती मांडली विधानभवनामध्ये, आणखी त्याच्यापेक्षा चांगली माहिती विधानभवनात मांडेल मी, सरकारसमोर मांडेल। जिल्हा तिसरा आलेला आहे, आला असेल ना काहीतरी टेक्निकल गोष्टी करून आला असेल, 100% चांगलं काम आहे, मी खात्रीने सांगू शकतो। आणि कुठल्याही खात्री सांगा, आम्ही पण खात्री सांगतो। आपण समोरासमोर चर्चा करू, बाउंड्रीवर राहतो आम्ही, स्टॅटिस्टिक्स सांगू शकतो की आमचं काम कसं आहे। ठीक आहे, हे असं म्हणजे काही म्हणजे विधानसभा लोकसभा इलेक्शनमध्ये सगळेच गोष्टीवर कुठलाही मेजर लॉ अँड ऑर्डर जळगावमध्ये झालेला नाही, सगळ्या राज्यात झालं। मर्डर होतोय, परवा दिवशी पाचोऱ्यामध्ये 3 दाढेकाचा खून झाला, 11 गोळ्या मारून झालेला आहे। ठीक आहे, चला।